नाही एफसी रोडवर जोड्या नाही जुळत, जुळलेल्या जोड्या एफसी रोडवर जातात. जुळलेल्या जोड्या एफसी रोडवर फिरतात आणि जे ज्यांच्याकडे पैसे. नमस्कार, मराठी शोध मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर तुम्हाला तसं तर माहितीच आहे की आपला मराठी शोध प्लॅटफॉर्म इथे आपण वेळोवेळी सर्व प्रकारची माहिती तुम्हाला प्रदान करत असतो. तर यावेळेस आपल्याकडे माझा मित्र हा स्वतः आलेला आहे. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे. तर सुरुवातीला तू तुझा परिचय करून दे. माझं नाव पवन नंदी निमसे, मी नगरकडचा आहे आणि मला हॉस्टेल लाईफ काय असते, कसं असतं ते हॉस्टेलमध्ये आल्यावर कळलं. असं मला सांगूशी वाटतं का जे मुलं हॉस्टेलला येणार आहे आणि जे हॉस्टेलमध्ये राहणार आहे, इकडं पुण्याला शिकणार आहे, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मी काय असं हॉस्टेल लाईफ काय असते. तर तुला काय वाटतं की आपल्या खेडेगावातला मुलगा किंवा एक नगरकडचा मुलगा जेव्हा पुण्यामध्ये येतो तर त्याचा पहिला प्रॉब्लेम काय असू शकतो किंवा पहिला अनुभव काय असू शकतो इथे? नाही, नगरकडचा असू नाही तर कुडाला असू, पण विषय असा आहे का गावाकडचा मुलगा असला तर त्याचा प्रॉब्लेम शहराकडे असा असतो का त्याला शहरातल्या काही गोष्टी माहिती नसतात. काही गोष्टी म्हणजे इथली ट्रॅव्हलिंग कशी आहे, इथलं राहणीमान कसं आहे, इथलं वातावरण कसं आहे, इथले म्हणजे माणुसकी कशी इथली, तर ते माहिती नसतं. आणि मुळात म्हणजे का इथं राहायचं कसं खायचं कसं हे सुद्धा माहिती नसतं. आणि प्रश्न येतो तो पैशाचा. इथं जर राहायचं जर ठरलं तर भरपूर पैसा लागतो, कारण की पुण्यामध्ये जी गावाकडे वस्तू भेटते त्याच्या डबल पैशाने इथं वस्तू भेटते. आणि आपण जिथं हॉस्टेलमध्ये राहतो तिथले मुलं कशी तिथं म्हणजे चांगले मुलं आहे का, तिथं रॅगिंग करतात कधी, असं कॉलेज आपलं कॉलेज कसं काय शिकायला ते आपण बघतो. बरोबर आहे. तर तू सर्वात पहिले जेव्हा पुण्याला आला तेव्हा तुझा माइंडसेट काय होता की तुला इथे येऊन काय करिअर करायचंय किंवा या मुलांमध्ये राहून तुला पुढे काय करायचंय? नाही, माझा माइंडसेट कसा होता की मी याच्यासाठी क्लाससाठी आलो होतो आणि क्लास करता करता मला असं मराठी ऑडिशन, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं करिअर करूशी वाटतं थोडंफार. आणि त्याच्यासाठी मी म्हणजे सेपरेट न राहता असं हॉस्टेल लाईफ जगण्यासाठी, म्हणजे हॉस्टेल लाईफ कशी असती आणि मुलं वातावरण कसं राहतं, सगळ्यांचं खेळीमेळी कशी राहते ते म्हणजे त्या अनुभवण्यासाठी मी झालो. तुझा असा एक किस्सा सांग मला जो हॉस्टेलमध्ये घडलेला आहे आणि तू तो पहिल्यांदाच अनुभवला आहे तिथे. असा एक किस्सा, युनिक किस्सा सांग तुझ्या जीवनात घडलेला हॉस्टेल लाईफ मध्ये. नाही, माझ्या जीवनात हॉस्टेल लाईफ मध्ये भरपूर किस्से घडले. तसं किस्से तर हॉस्टेलमध्ये तर दररोज चालूच राहतात किस्से. पण एक किस्सा असा आहे का आम्ही गणपती पुण्यामध्ये गणपतीचं मिरवणूक एक नंबर असते. 2-3 दिवस मिरवणूक चालते आणि त्याच्यामध्ये आम्ही फिरायला गेलतो, म्हणजे हॉस्टेलचे मुलं फिरायला गेलो आणि फिरता फिरता पाऊस पण चालू होता आणि मिरवणूक संध्याकाळची असल्यामुळे भरपूर लाइटिंग बिटिंग डीजे बीजे 30 ते 35 डीजे राहतात एका लाईनीला. आणि त्यात आम्ही 7 ते 8 जण होतो आणि आम्ही चालता चालता 2 जणांची भांडणं झाली हॉस्टेल मधले 2 जणांची. आणि ती इतकं वाढलं का ते इतका म्हणजे आम्ही इतकं मजेमध्ये होतो का ते मागे भांडणं ते कळलंच नाही. नंतर मागं पाहत होतं त्यांचे भांडणं फुल वाढले का एकामेकाच्या मारामाऱ्या चालू झाले आणि आमचं पूर्ण तो दिवस इतका बोगस म्हणजे इतका एन्जॉय केला होता, तेवढा दिवस पूर्ण बोगस गेला. तसा आहे तशी मिरवणूक सोडून आम्ही हॉस्टेलमध्ये रिटर्न परत आलो. मी असं ऐकलंय की हॉस्टेल लाईफ मध्ये जे पुणेरी लोक जे बाहेरून येतात ते 7-7 दिवस आंघोळ करत नाही, अंडरपॅन्ट वाळत नाही त्यांचे, असं ऐकलंय. हे माझ्या याच्यात आहे म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते की बरेचसे अनुभव येतात नाही का. तर त्याबद्दल काय बोलायचं? नाही, तसा विषय नाहीये. विषय कसा आहे का तो त्याचा प्रश्न राहिला का जे आंघोळ करीत नाही एखादा राहतात. आता सगळे मुलं सारखी नसतात, बरोबर. मग त्याच्यामुळं एक आंघोळ तसा 8 दिवस तर कोणी असं हॉस्टेलमध्ये कोणी राहत नाही, सगळे प्रोफेशनल मुलं राहतात. आणि एक दिवस आंघोळ नाही, आंघोळ तर करतात पण मग उशिरा करतात. सकाळी 12 वाजता उठतात, 3 वाजता आंघोळ करतात आणि येतो तो आंघोळीचा परत पाण्याचा प्रश्न.
इथं शहरी भागात कसं थोडं पाण्याचा प्रश्न सकाळी जर पाणी जर आलं 6 वाजता तर 10 वाजता पाणी जातं आणि त्याच्यानंतर 10 वाजता पाणी वापर जर जादा केला आंघोळ 10च्या आत उरकले नाही आणि 10च्या नंतर जर पाणी वापर जर आंघोळीला केला कपडे धुवायला केला आणि त्याच्यामुळे ते पाणी वेस्ट होतं पाणी जर संपलं त्याच्यानंतर जे आंघोळीची मुलं राहतात त्यांना आंघोळीला पाणीच राहत नाही त्याच्यामुळे ते म्हणजे आंघोळ करत नाही. मला एक अजून किस्सा आठवतो, मी वाचलंय बऱ्याच ठिकाणी, जो पुण्याचा जो शनिवार वाडा आहे तिथे रात्रीचे भूतांचे आवाज येतात असं. हा किस्सा भरपूर लोकांशी घडलेला आणि बोलतात सुद्धा की तिथे रात्रीचा काहीतरी आवाज येतो, रात्रीचं बंदच असतं. आतापर्यंत आम्ही शनिवार वाड्यापाशी रात्री तर कधी गेलोच नाही आणि म्हणून गेलो तर विषय नाही पण आतापर्यंत गेलो नाही. आणि जे तुम्ही म्हणले ते भूत बित फिरतात ते आम्ही रील्स मध्ये बघितलंय पण आतापर्यंत ते काय अनुभवलेलं नाही त्याच्यामुळे ते सांगता येणार नाही का ते खरं आहे का नाही. पुण्याचं एक सर्वात प्रतिष्ठित ठिकाण आहे ते आहे तुमचं एफसी रोड. त्याबद्दल काय बोलायचं तुला? अजून एक प्रतिष्ठित ठिकाण आहे पण ते आता मी बोलू नाही शकत इथे. ते येत आहे पण ते एफसीच सांगतो. एफसीचं कसं आहे का तिथं मुलींचं आहे सगळं आणि एफसी कॉलेज मुलांचं ते लग्नाचं एक ठिकाण आहे की तिथे जोड्या जुळतात म्हणे. जर आपण म्हणतो की स्वर्गात जोड्या जुळतात पण ते एफसी रोडवर जोड्या नाही. एफसी रोडवर जोड्या नाही जुळत, जुळलेल्या जोड्या एफसी रोडवर जातात. जुळलेल्या जोड्या एफसी रोडवर फिरतात आणि ज्यांच्याकडे पैसे कमी आहे ना जे जोडी जुळतात आणि नंतर ती मुलींना जर असं हे घे ते घे लुटलं का एफसी रोड सगळ्यात ज्यांना गर्लफ्रेंडला घेऊन जायचं सगळ्यात स्वस्त पडतो ते एफसी रोड आहे. कारण की तिथं इकडं जे भेटतं आणि तिथं जे भेटतं त्याच्यात मनीचं खूप फरक आहे. बापरे, हे मोठं कंपॅरिझन झालं कारण की एक ठिकाणामध्ये लोक स्वतः जातात आणि एक ठिकाणामध्ये लोक स्वतः घेऊन जातात. असं चालतंय मग आता इथेच पॉडकास्ट बंद करू.